मनसेचा 30 तारखेला गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। दरम्यान शिवाजी पार्क परिसरातील मनसेच्या या गुढीपाडव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आला। मनसेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावलाय। बाळासाहेबांचा फोटो वापरल्याशिवाय कोणाला दुसरा पर्याय नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। 30 तारखेला गुढीपाडवा मेळाव्याआधी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो असल्यानं तो चर्चेचा विषय ठरला। दरम्यान हा आमचा अधिकृत बॅनर नाही, ज्यांनी बॅनर लावले ते अतिउत्साही कार्यकर्ते असल्याचं स्पष्टीकरण मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिलं। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियर या दोघांच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता। हिंजवडी जळीत कांड प्रकरणातील आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं होतं। स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणातील पीडितेने विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचा अर्ज दिला। चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरच्या छातीत मध्यरात्री कळ आल्यानं कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर चौकशीसाठी कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। वरणगाव इथला शहीद जवान अर्जुन वाविस्कर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला मार लागला। लोखंडी रॉड डोक्याला लागल्यानं रक्तस्राव झाला। त्यावर महाजनांना वरणगाव इथल्या निमजाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि उपचारानंतर मंत्री गिरीश महाजन तातडीने नाशिककडे रवाना झाले। पुण्यात एमपीएससीचे उमेदवार पुन्हा आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीच्या उमेदवारांनी आंदोलन केलं। परवानगी न घेता आंदोलन करण्यात आल्यानं पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर एका व्यक्तीने अश्लील कृत्य केलं आणि या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि त्यामुळे प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आंदोलन केलं। इंदापुरातील एका व्यक्तीनं विवाह सोहळ्यात मटण खाताना चक्क हाडच गिळलं। हे हाड अन्ननलिकेत अडकलं आणि या व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान डॉक्टरांनी यावर एंडोस्कोपी करून हाड बाहेर काढलं, त्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले। पुण्यात रेकॉर्डवरील तडीपार गुंडाकडून एक पिस्तूल 3 काडतुसं जप्त करण्यात आली। सिंहगड रोड पोलीस ठाण्याने ही मोठी कारवाई केली। या प्रकरणी तडीपार आरोपी खंडू मात्रेला गजाआड करण्यात आलं। कल्याणच्या मलंगडमधील उसाटणे गावात माकडांनी अक्षरशः हैदोस घातलाय। 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला या माकडाने चावा घेतला। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून जखमी चिमुकल्यावर मनपाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरनाथमध्ये होळीला झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एका तरुणावर भर रस्त्यात कोयत्यानं हल्ला करण्यात आला। जवळपास 15 ते 20 मिनिटं हल्लेखोर कोयत्यानं तरुणावर हल्ला करत होते, मात्र नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली। या प्रकरणी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील 24,65,000चा मुद्देमाल हस्तगत करत भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक 2 विभागाने चमकदार कामगिरी केली। 26 लॅपटॉप दुचाकीसह अनेक ऐवज जप्त करत आरोपी दिलीप चव्हाणला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलंय। अमरनाथमध्ये लादी नाका अंबरकेअर हॉस्पिटल समोर एका भरधाव टेम्पोने रुग्णवाहिका आणि सायकल स्वाराला जोरदार धडक दिली आणि या सायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। विशेष म्हणजे आरोपीने आपण पकडले जाऊ नये म्हणून टेम्पोचा रंग बदलला, मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली। पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53% कमी झाली आहे, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढलाय। वाहतूक अधिकाऱ्याला दिलेलं प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेतील बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग या व्यवस्थेमुळे हे शक्य झालंय। पुण्यात 2 लाख रुपयांचा 13 किलो गांजा जप्त करण्यात आला। पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली। येरवाडा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली। उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली। महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचं स्वागत करत नागरिकांनी त्याला समर्थन दिलं। पुणे विभागाच्या महावितरण विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी आता वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे। महावितरणकडून पुणे विभागात गेल्या 25 दिवसात तब्बल 29,000 जणांचा वीज पुरवठा जो आहे तो वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला। अमरनाथमध्ये एका भरधाव टेम्पोनं सायकल स्वाराला जोरदार धडक दिली। या अपघातात सायकल स्वाराचा जागीचा मृत्यू झाला। पकडला जाऊ नये म्हणून टेम्पोला त्याने कलर केलेला होता, मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली। तुळजापुरात मुख्याध्यापकाच्या पत्नीने मुलासह पत्नीने आत्महत्या केलेली आहे। पुढे शिकायचं होतं, मात्र शेतकरी तरुणासोबत लग्न लावून दिल्यानं मुलीसह आईनेही आत्महत्या केली। घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात
शिक्षण थांबवून शेतकरी मुलाशी लग्न लावून दिल्याची खंत व्यक्त होते. पंढरपूरच्या पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत भांडेवाडी इथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात चोरी करण्यात आली. चोरी करणाऱ्यांमध्ये रेकॉर्डवरील आरोपींसह 3 अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं आढळून आलं. एका आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. भसडा श्रीवर्धन रस्त्यावर ट्रेलरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली आणि या आगीत संपूर्ण ट्रेलर जळून खाक झाला. गेल्या 15 दिवसात या रस्त्यावर 4 वाहनांना आग लागल्याची घटना घडली. फुगा फुगवताना एका 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे शहरात घडली. फुगा फुगवत असताना तो तोंडातच फुटला आणि फुग्याचा तुकडा घशात अडकल्यानं श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि यानंतर या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा ते जळगाव जामोद या मार्गावर अज्ञात वाहनाने हरणीला जबर धडक दिली. या हरणीचे दोन्ही पाय निकामी झालेत आणि यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणीला रुग्णालयात नेलं. परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं. पुढील कारवाईसाठी त्यांना मोंढा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं. सिल्लोडमध्ये एका तरुणावर क्षुल्लक कारणातून ब्लेडने हल्ला केल्याचा प्रकार घडला. युवकाच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर ब्लेडचे वार करण्यात आले. यात जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणात रेतीची अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल आणि जिल्हास्तरीय शोध बचाव पथकाने मोठी कारवाई केली. 8 बोटी स्फोटकं लावून नष्ट करत या बोटी कोणाच्या आहेत याचा शोध सुरू करण्यात आला. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक बसली आणि या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील पातूर बाळापूर मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भरधाव वाहनानं धडक दिल्यानं व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. सांगली जिल्ह्यात 2 महिन्यात 29 कोटी 74 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तस्करांसह गांजाचं सेवन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात 41 जणांना अटक करण्यात आली. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला आहे. मोदींची सौगाते मोदी हे सौगाते सत्ता आहे. मुस्लिम गट आमच्याकडे आल्यावर हिंदुत्व सोडलं असं म्हणाले. मात्र आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार, त्यामुळे भाजपनं हिंदुत्व सोडलं अशी भूमिका स्पष्ट करावी असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. खरी शिवसेना आमचीच आहे, हा गद्दारांचा गट आहे आणि असंशीची बदनामी झाली तर असंशी गद्दार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहे. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोललेत अशी टीका नरेश म्हस्केंनी केली. उद्धव ठाकरेंना भविष्यच राहिलेलं नाही, त्यामुळे शिंदेना डिवचलं की ते दूर जाऊन ठाकरेंना आपली जागा निर्माण करता येईल असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. शिंदे फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते पक्ष का सोडून जात आहेत याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा असा सल्लाही बावनकुळेंनी दिला. नरेश म्हस्के विचित्र माणूस आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद करावं आणि आपल्या पक्षात काय चाललंय याकडे लक्ष द्यावं अशा शब्दात उद्धव ठाकरेंवरील टीकेला चंद्रकांत खैरेंनी उत्तर दिलं. अधिवेशनावर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. सरकारचं अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. अधिवेशनात नेत्यांचा माज दिसला. सरकारनं फक्त घोषणा केल्या, मात्र त्याची पूर्तता काही केली नाही असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, मात्र विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे ते वेगळे काहीतरी मुद्दे काढतायत अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तर सभागृहात विरोधकांची उपस्थिती फार कमी होती असंही अजित पवार म्हणाले. कामराला समन्स मग सोलापूरकरला समन्स का नाही दिला असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. कोरटकरला एक निबंध लिहायला लावतील आणि सोडून देतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. महायुती सरकार अनिल परबांभोवती चौकशीला फास आवळण्याच्या तयारीत आहे. अनिल परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीत भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथे असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारने तोडायला घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावर
पोस्ट केलेली आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टरवर रवींद्र दंगेकरांनी काँग्रेसचा पंजा वापरला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश पुन्हा रखडला आहे. दरम्यान गुलाबराव देवकर कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटलांनी केला. उदयनराजे भोसलेंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्यांविरोधात शिक्षेची तरतूद करा, किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा विशेष कायदा पारित करावा अशी मागणी जी आहे ती खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी नागरिकांचे प्रश्न तक्रारी सोडवण्याकरता प्रशासन कार्यवाही करेल असं आश्वासन देण्यात आलं. श्रीगोंदा तालुक्यातील बहादूरगड या गडाचं नामकरण करण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केली आहे. गडाचं नाव धर्मवीर गड करा अशी मागणी जी त्यांनी आशिष शेलारांकडे केली. बुलढाण्याच्या शिवडी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील पाणी मिळावं या मागणीसाठी आत्महत्या केली होती. आणि दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला. तसंच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असंही आश्वासन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बदनामकारक व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याप्रकरणी पनवेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाखवा अबू बकर असं या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटील यांच्या घरी जात भेट घेतली. संजय काका पाटील भाजपात जाण्याच्या चर्चा असल्याने या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. या भेटीदरम्यान संजय काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे देखील उपस्थित होते. परभणीच्या वजूर बुद्रुक इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात उपोषणाला सुरुवात केली. पाणी मिळेपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला. राहुरी शहरातील महापुरुषाच्या पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. आरोपीच्या अटकेची मागणी करत आज राहुरी शहरासह तालुक्यात बंद पाळण्यात आला. धारावीमधील सिलेंडर ब्लास्ट प्रकरणानंतर चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी आंदोलन केलं. पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाडीतील घरगुती सिलेंडर रस्त्यावर फेकत त्यांनी आंदोलन केलं. येवल्याच्या अंगणगाव इथल्या दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं रमाई घरकुलाच्या मागणीसाठी पंचायत कार्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. 4 महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. धाराशिवमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला. तेरखेडा फटाका उद्योगातील 12 कारखाने बंद करण्यात आलेत. कारखान्यामधील स्फोटानंतर कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बातमी आम्ही दाखवली होती आणि त्यानंतर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाने ही कारवाई केली. नांदेडजवळच्या सिडको इथल्या एका सेतू चालकाने बोगस शिधापत्रिका काढून दिल्याची बाब समोर आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुढीपाडव्याला शेतात काम करण्यासाठी सालगडी ठरवायची ग्रामीण भागात पद्धत असते. आता गुढीपाडवा जवळ आला तरी सालगडी मिळत नाहीयेत आणि यंदा सालगड्याचा भाव 1.25 लाख रुपये झाला. मात्र एवढे पैसे देऊनही आणि सध्या कुठेही सहज काम मिळतंय, त्यामुळे आता सालगड्यांची परंपरा लोप पावत चालली आहे. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली. शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला जात होता. या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण अकोला शहराचं मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू, अकोला आणि अन्य 64 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात मागील वर्षीपेक्षा 34% अधिकचा जलसाठा आहे. मात्र उन्हाची तीव्रता पाहता पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात येतं. वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेणीतील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झालेत, तर अन्य पर्यटक लपून बसल्यानं ते वाचले. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. आमदार रोहित पवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातून 800हून अधिक मल्ल स्पर्धेत सहभागी झाले. रमजान ईद, रामनवमी, भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सण उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. आता वेळ